सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचे आजच्या या जिल्हा पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत करतो। भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, ज्यांनी संभाजीनगरचं महापौरपद सांभाळले, भारतीय जनता पार्टीची संघटनेतली वेगवेगळी पदं आणि जबाबदारी पार पाडली आहे असे खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब आज माहितीच्या प्रचाराच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यामध्ये आले होते। आज तुळजापूर आणि धाराशिव कळंब विधानसभेचा त्यांनी बऱ्याच पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि आज आपल्याशी सर्वांशी संवाद साधण्यासाठी डॉक्टर कराड साहेब या ठिकाणी आले। मी परत एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि डॉक्टर कराड साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांशी संवाद साधावा। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मित्र ॲडव्होकेट मिलिंदजी पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य ॲडव्होकेट चौबेजी, सरचिटणीस श्री शिंदेजी आणि जमलेल्या पत्रकार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वारं आहे। प्रत्येक पक्ष, प्रत्येक नेता आपले आपले विचार मांडतो आहे आणि ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। ही एक निवडणूक अशी आहे की या निवडणुकीमध्ये दोन राष्ट्रीय पक्ष तर आहेतच, पण रिजनल पक्ष जवळजवळ 4 ते 5। अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक निर्णायक आहे शिवसेनेसाठी, ही निवडणूक निर्णायक आहे राष्ट्रवादीसाठी आणि अर्थात राष्ट्रीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस, त्याचबरोबर मनसे, त्याचबरोबर वंचित आघाडी, परिवर्तन आघाडी, अशा बरेच पक्ष आहेत ते तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सांगायचं नाही। पण एकच सांगू इच्छितो, या सर्व पक्षाच्या याच्यामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राला एक विकसित राज्य करायचं असेल तर महायुती आणि महायुतीतच आपण एक विकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार होतं, 5 वर्ष स्थिर सरकार होतं आणि हे स्थिर सरकार असल्यानंतर विकास कसा होतो हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये आपण मुंबईपासून ते ग्रामीण भागापर्यंत आपण पाहिलं। मुंबईतले रस्ते असतील, मुंबईची मेट्रो ट्रेन असेल किंवा ग्रामीण भागातलं जलयुक्त शिवार, ग्रामीण भागातले रस्ते असतील, हे सर्व त्या काळात एक अत्यंत वेगानं महाराष्ट्राचा विकास होत होता। त्यानंतर जनतेने कौल दिला महायुतीला, पण विकास बाजूला ठेवून खुर्चीसाठी विचार सोडला तो तत्कालीन उद्धव सेना किंवा तत्कालीन सेना, आणि त्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसची हातमिळवणी केली, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आणि खुर्चीसाठी एक स्थगिती सरकार महाराष्ट्रामध्ये आलं। स्थगिती सरकार मी सांगू इच्छितो तुम्हाला, भाजप नेते मान्य फडणवीस साहेब नेहमी सांगत होते की महाराष्ट्रातील मराठवाडा हा अविकसित भाग आणि या अविकसित भागामध्ये दुष्काळ असतो, तर ह्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दुष्काळ परत येऊ नये, पाहू नये म्हणून 2 गोष्टी महत्त्वाचे निर्णय घेतले होते आणि टेंडर काढले होते। त्यामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड आणि पश्चिम वाहिनीत वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात होतं, म्हणजे वरचा भाग म्हणजे उत्तरेकडचा भाग जर पाहिला
तर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, नांदेड असेल, जे गोदावरी खोरे आहेत, त्या गोदावरी खोऱ्यामध्ये साधारण 58 TMC पाणी वळवण्याचं टेंडर काढलं होतं आणि त्याच धर्तीवरती कृष्णा खोऱ्यातून 25 TMC पाणी उस्मानाबाद आणि बीडसाठी. त्याचबरोबर मराठवाडा वॉटर ग्रीडचं टेंडर, कारण मी केंद्रामध्ये अर्थ राज्यमंत्री होतो, जवळजवळ 40,000 कोटीचं टेंडर, पण हे सर्व त्यांनी कॅन्सल केलं, स्थगिती दिली त्यांनी. कुणी? तत्कालीन महाविकास आघाडी सरकार. एवढंच नाही तर मी संभाजीनगरचा, आमच्या संभाजीनगरला सध्या सुद्धा 7 दिवसांनी पाणी. म्हणजे आपण म्हणतो ना, धरण पायाशी आणि राहिला उपाशी असते तरी म्हण मराठीमध्ये. पाणी 7 दिवसाला येत आहे. 1680 कोटीची योजना मंजूर झाली. टेंडर काढलं होतं 2019 मध्ये, म्हणजे निवडणुकीच्या अगोदर. त्याला मान्यता द्यायला 1.5 ते 2 वर्ष लागतात. स्थगिती. नंतर ते 1680 कोटीचं टेंडर, त्याची किंमत झाली 2700 कोटी. शेवटी तो प्रस्ताव आम्ही केंद्राकडे नेला आणि केंद्रात मी अर्थमंत्री असल्यानंतर जवळजवळ 800 ते 900 कोटी एक्स्ट्रा त्यात टाकले आणि आता ते काम चालू आहे. 3 महिन्यामध्ये काम संपेल आणि संभाजीनगरला मुबलक पाणी मिळेल, 24/7 पाणी मिळेल. एवढे आम्ही 40 लाख लोकांना पाणी मिळेल. 7व्या मजल्यावर पाणी जाईल अशा व्यवस्था. तर त्याला सुद्धा संभाजीनगरच्या जनतेला त्रास, त्या स्थगिती सरकारनं महाविकास आघाडीने दिला. म्हणजे निर्णय हे घेतले नाही, जे घेतले होते ते रद्द स्थगित केले. याचबरोबर अशा परिस्थितीमध्ये शिवसेना जी होती ते आमदारांना सुद्धा मुख्यमंत्री भेटत नव्हते. अस्वस्थता झाली आणि हिंदुत्वाचा विचार, एक विकासाचा विचार घेऊन माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 40 आमदारांनी एक गट बनवला आणि महायुतीचं परत सरकार आणलं. आणि महायुतीच्या सरकारामध्ये जर त्यांचे 2.5 वर्ष आणि हे 2.5 वर्ष आपण कम्पेअर केलं तर जमीन आसमानचा फरक आहे. त्यांनी नेमकं काय निर्णय घेतले 2.5 वर्षामध्ये दाखवावेत. आम्ही महायुतीचे निर्णय आम्ही सांगतोय. महायुतीच्या निर्णयामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मी अर्थमंत्री होतो. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, एक ॲग्रिकल्चर सेक्टर आणि दुसरा सेक्टर असेल तर उद्योग सेक्टर. तर ॲग्रिकल्चर सेक्टरला बढावा मिळावा, शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जी केंद्रात होती त्याच धर्तीवरती नमो किसान सन्मान योजना सुरू केली. म्हणजे शेतकरी ज्याच्या नावावरती 7/12 आहे त्याला वर्षाला 12,000 रुपये सध्या मिळतात. आणि मला सांगायला आपल्यासमोर आनंद आहे, आता जो वचननामा तयार केला, संकल्पनामा तयार केला महायुतीच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये आता 15,000 म्हणजे शेतकऱ्यांना मदत आहे. नंबर दुसरा महत्वाचा मुद्दा, आपल्याकडं हवामान म्हणजे पाऊस पडला म्हणजे पाऊस पडेल असं नाही आहे. म्हणून पीक विमा योजना जुनी सुरू केली होती, पण ह्या पीक विमा योजनेमध्ये 2% पैसे सरकारला भरावे लागले होते, शेतकऱ्यांना भरावे लागले होते. 1% म्हणजे 48% केंद्र सरकार द्यायचं, 48% राज्य सरकार द्यायचं, 2% शेतकऱ्यांना. पण ते 2% सुद्धा या महायुती सरकारने, ज्यामध्ये माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा उपमुख्यमंत्री, त्यांनी 1 रुपयावरती फक्त रजिस्ट्रेशन करा तुम्हाला पीक विमा मिळेल. मोठी योजना शेतकऱ्यासाठी. तिसरं महत्वाचं शेतकऱ्यासाठी मला सांगता येईल, आता 2 महिन्यापूर्वी पूर्णपणे 7.5 HP मोटरचं वीज बिल माफ केलं आणि 0 संभाजीनगरला कार्यक्रम घेतला. 0 वीज बिल असलेलं MSEB तर्फे एक बिल शेतकऱ्यांना दिलं. म्हणजे जेवढी काय रक्कम होती शेतकऱ्यावरती वीज बिलाची ते महाराष्ट्र शासनाने MSEBला दिली शेतकऱ्यांसाठी. त्याही पेक्षा सिंचनासाठी
वेगवेगळे प्रकल्प आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे, केंद्रामध्ये जल जीवन मिशन हे नवीन खातं प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केलं. मी बजेट 3 वर्ष केंद्राच्या बजेटमध्ये मी होतो. 70,000 कोटी, 90,000 कोटी आणि 99,000 कोटी या 3 वर्षामध्ये आम्ही बजेट जल जीवन मिशनच्या माध्यमातून केलं. आणि ग्रामीण भागामध्ये या भारत देशाला स्वतंत्र होऊन 77 वर्ष झाली, 78 वर्ष झाली, तरी सुद्धा पाणी नाही. पण केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागामधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरू केली. हे सगळं करत असताना मी महाराष्ट्र सरकारबद्दल सांगत होतो आपल्याला. महिला, आपण आपल्यामध्ये जाती हे सगळं आहे, जाती धर्म सगळं, पण हे देवाने काही केले. आपण म्हणतो ना देव देश धर्म, पण महिला महत्वाची घटक आहे. महिलांचं सबलीकरण व्हावं, महिलांना सशक्तीकरण करावं, म्हणून महिलांना मदत म्हणून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्या माध्यमातून 1,500 रुपये महिलांना त्यांच्या खात्यावर पडले. 7,500 पर्यंत त्यांच्या खात्यावर जमा झाले. आणि महायुती सरकार आल्यानंतर ह्याला 2100 रुपये पर मंथ करणार. आमच्या आशा वर्कर्स आणि आरोग्य सेविका ज्यांना 1,500 रुपये सुरुवात झाली होती, त्यांना आता 11,000 रुपये मिळतात. त्यांची मागणी होती आम्हाला पैसे वाढवा, म्हणजे महिलांच्या मी सांगतो, तर त्यांना आता 11,000हून 15,000 करण्याचं ठरवलं. त्याचबरोबर महिलांना ST मध्ये अर्ध तिकीट ही सुद्धा योजना केली. गोर गरिबांसाठी जे बिलो पॉवर्टी लाईन आहेत त्यांना मोफत अन्नधान्य योजना केंद्रामार्फत चालू आहे. त्याच धर्तीवरती ज्यांना घरं नाही त्यांना केंद्राची आणि राज्याची योजना झालेली आहे. म्हणजे थोडक्यात या आता युवकांसाठी त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना चांगली नोकरी लागावी आणि प्रशिक्षणाच्या काळामध्ये सुद्धा स्टायपेंड, स्किलिंग, या सगळ्या योजना आहेत. देशाभरात सांगता येतील. मला कल्पना आहे की हे सांगायला अर्धा तास लागेल, पण ही पत्रकार परिषद आहे. पण एकंदरीत मी आपल्याला समोर नॅरेट करतो की हे सर्वसामान्याचं महायुती सरकार, महिला असतील, गरीब असतील, शेतकरी असतील आणि युवक असतील, त्यांच्यासाठी काम करत आहे. त्याच उलट महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून फसव्या घोषणा दिल्या जातात. कुठल्याही राज्यामध्ये ज्या घोषणा दिल्या त्या पूर्ण केलेल्या नाहीत. हिमाचल प्रदेश असू द्या का कर्नाटक असू द्या. आणि लोकसभेच्या वेळेस एक खोटा नॅरेटिव्ह तयार केला की 400 जागा आल्यानंतर संविधान बदलणार. हे सुद्धा खोटं आहे. उलट मी सांगू इच्छितो की प्रधानमंत्री तिन्ही टर्ममध्ये शपथ घेतल्यानंतर त्यांचं कामकाज सुरू करत असताना भारत देशाची जी घटना आहे, जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली, त्या घटनेला वंदन करून त्या घटनेला समोर ठेवून काम करतात. आणि त्याचमुळे भारत देशाचा आपण एकंदरीत जर पाहिलं तर मान आणि सन्मान संपूर्ण जगामध्ये वाढलेला आहे. त्याचबरोबर मी अर्थराज्यमंत्री होतो. भारत देशाची जर आपण अर्थव्यवस्था पाहिली तर सर्वात वेगवान विकास अर्थव्यवस्थेचा विकास, अर्थव्यवस्था एक वेगवान अर्थव्यवस्था आहे. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आहेत. आपल्या सर्वांना महाराष्ट्र राज्य एक विकसित राज्य करायचं. महाराष्ट्र राज्य सर्व दृष्टीने महत्त्वाचं राज्य, म्हणजे एक मोठं राज्य आहे, सुशिक्षित राज्य आहे, उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तर सर्व करण्यासाठी सुज्ञ मतदारांना आपल्या मार्फत आव्हान आहे. या राज्याला विकसित राज्य बनवण्यासाठी महायुतीला मतदान झालं पाहिजे. महायुतीला मतदान होऊन आम्हाला विश्वास आहे येणारं सरकार हे महायुतीचं सरकार असेल. आणि महायुतीचं सरकार आल्यामुळे परत एकदा महाराष्ट्राचा विकास
होईल. आणि जसं आमच्या संकल्पनाम्यामध्ये सांगितलंय की महाराष्ट्राचं एक टार्गेट आहे, जे प्रधानमंत्री साहेबांचं टार्गेट आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करायची, तर आपली त्यातला हिस्सा असेल $1 ट्रिलियन. म्हणजे इतकं महाराष्ट्राला विकसित करायचं. आणि त्यासाठी एक स्टेबल गव्हर्नमेंट लागतं. आपल्या सर्वांना माहित आहे की 1980 थोडा बघा, 80 नंतर केंद्रामध्ये स्टेबल गव्हर्नमेंट नव्हतं 2014 पर्यंत. पण 2014 नंतर जे स्टेबल गव्हर्नमेंट आलं त्यामुळे मोदी साहेब एवढा चांगला विकास करू शकले. मधल्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रात तीच परिस्थिती होती. म्हणून आता एक स्टेबल गव्हर्नमेंट यायचं असेल तर महायुतीच्या पाठीमागे जनतेने राहिलं पाहिजे. आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रातील जनता शहाणी आहे, त्यांना कळतं की कोण कामाचं आहे, कोण कामाचं नाही, कोण खुर्चीसाठी आपला विचार सोडतं, कोण खुर्चीसाठी आपलं हिंदुत्व सोडतं, हे जनतेला माहीत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये परत एकदा महायुतीचं सरकार येईल याची आम्हाला खात्री आहे. माझं निवेदन संपलेलं आहे. तुम्हाला प्रश्न असेल तुमच्या काय काय माझा प्रश्न आपल्यासाठी आहे. आपण आता बोलला की महिला समितीच्या संदर्भात बोलताय. प्रश्न असा आहे की जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक आणि उमेद यांना बजेट दिलं जातं. त्या महिला ग्रामीण भागामध्ये मला प्रश्न उमेद आणि महिला सक्षमीकरणाचं SSP ज्या महिला काम करतात तर त्यांना बजेटचं प्रोव्हिजन मागील काही दिवसापासून झालं नाही असं त्यांचा प्रश्न. सेल्फ हेल्प ग्रुप म्हणताय ना? नाही तिचं SSP SSP म्हणजे काय? NGO आहे. मग हे आहे ना, मला माहित आहे. उमेद माहित आहे ना? नाही, उमेदला काय बजेट आहे किंवा सेल्फ हेल्प ग्रुपला जे काय बजेट आहे तर ते प्रत्येक वेळेस ठेवलेलंच असतं. पण तुम्हाला एकच सांगतो की सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये आम्ही महिलांनी जे खूप सेल्फ हेल्प ग्रुप आहेत त्यांना चांगल्या तऱ्हेनं मदत मिळावी म्हणून कमी इंटरेस्टनं आपण त्यांना लोन देतो. त्याही पेक्षा ज्यांच्यासाठी एक रिव्हॉल्विंग फंड आहे, जे बचत गट आपण तयार केले तर ते बचत गट रजिस्टर्ड केले तर 30,000 रुपये त्यांना आपण एक रिव्हॉल्विंग फंड म्हणून देतो आणि त्यांचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो कमी असतो. या बजेटमध्ये जर पाहिलं तर या महाराष्ट्र राज्यातील 500 बचत गट निवडणार आणि त्यांना 1,000 कोटी रुपये देणार, हे संकल्पनाम्यामध्ये आम्ही सांगितलं. आता दुसरं तुम्हाला सांगायचं की माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये असं ठरवलं की भारत देशामध्ये 3 कोटी लखपती दिदी बनवायची. 3 कोटी. त्यामध्ये महाराष्ट्रातर्फे 50 लाख लखपती दिदी बनवणार यासाठी सुद्धा प्रोव्हिजन केले. करण्याचा संकल्प त्यासाठी जे काही आपण नियोजन केलेलं आहे आणि तशा प्रकारे असं मला वाटतं. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करायची असेल तर 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण जर पाहिलं तर या देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्यानं उद्योग सेक्टर, ॲग्रिकल्चर सेक्टर याच्यावरती अवलंबून आहे. आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपल्या देशामध्ये लोकसंख्या आपल्याला म्हणता येईल की जगामध्ये नंबर 1 किंवा नंबर 2चा देश. आता जनगणना होईल, पण ॲग्रिकल्चर फूड इंडस्ट्री ही अत्यंत महत्त्वाची आणि त्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. आणि ह्या फूड इंडस्ट्रीमध्ये समजा आता वेगवेगळ्या प्रकारचे फूड तयार करून ते प्रिझर्व कसे करणार आणि ते पाठवणार कसे याच्यासाठी सुद्धा पॅकेजेस आहेत. म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये बढावा देणं आणि दुसऱ्या इंडस्ट्री सेक्टरमध्ये बढावा देणं. इंडस्ट्री सेक्टरमध्ये पाहिजे तर मोठे उद्योग असू शकतात आणि छोटे उद्योग. MSME साठी बढावा द्यावा
म्हणून बऱ्याच गोष्टी, बरेच रूल्स किंवा बरेच अर्थसंकल्पामध्ये योजना सुरू केलेल्या आहेत. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, साधं सांगतो, की समजा एखाद्या उद्योगाला जर लोन घ्यायचं असेल तर त्याला कोलॅटरल द्यावं लागायचं. पण आता मशिनरीवरतीच त्याला ती लोन मिळू शकते. त्याही पेक्षा जे छोटे छोटे उद्योगासाठी अगोदर कोलॅटरल द्यावं लागायचं, पण आता 20 लाखापर्यंत कोलॅटरल सुद्धा द्यायची गरज नाही छोट्या उद्योगासाठी. एका लोकप्रिय घोषणा किंवा आधुनिक आहे, त्यामुळे विकास योजनांना काही काच लागेल असं वाटतं आपल्याला. ऐकून घ्या, कुठल्याही ह्याच्यामध्ये कुठली योजना असो किंवा काय अलग अलग स्कीम्स असो, तर त्यामध्ये जोपर्यंत प्रोव्हिजन करत नाही तोपर्यंत योजना कोणी डिक्लेअर करत नाही. आणि तसं जर केलं तर त्या अर्थव्यवस्था बरोबर राहत नाही. हे सर्व जे केलं तर त्याची प्रोव्हिजन करूनच केलेलं आहे. म्हणून कुठल्याही विकास योजनेला त्याच्यामुळे ब्रेक लागणार नाही. विकासही होणार राहील आणि जोपर्यंत सर्क्युलेशनमध्ये मनी येत नाही, पैसा येत नाही, तोपर्यंत देशाची किंवा राज्याची अर्थव्यवस्था वाढू शकते. म्हणून हे महत्त्वाचे योजना आहेत. त्याच्यामुळे नक्कीच जनतेला फायदा होईल असं मला खात्री आहे. पीक विमा कुठल्या जिल्ह्याचा? आता ऐकून घ्या, पीक विमाची परिस्थिती अशी असते की पीक विमासाठी त्याचं टेंडर निघतं प्रत्येक जिल्ह्याचं. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या जवळजवळ 3 कंपन्या आहेत विम्याच्या आणि काही खाजगी असतात. धाराशिव जिल्हा कुठल्या कंपनीला गेला याची मला कल्पना नाही आहे, पण ह्याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि संबंधित कंपनी हे तिन्ही मिळून करार होत असतो. शेवटी केंद्र सरकारने 50% पैसे, राज्य सरकारने 50% पैसे आणि ही पैसे त्या पीक विम्याला दिले पाहिजे. आता नेमकं धाराशिवचे काय झालं याची मला कल्पना नाही, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की परभणीमध्ये हीच प्रॉब्लेम झाला होता. परभणीचे आमचे काही पदाधिकारी माझ्याकडे आल्यानंतर मी अर्थ खात्यामध्ये विमा हा माझ्याकडे होता, म्हणजे पीक विमा असेल किंवा LIC आपला लाईफ इन्शुरन्स असेल, तर त्यावेळेस आम्ही पीक विम्याची बैठक घेऊन आता परभणीला साधारण मागच्या 2 महिन्यापूर्वी जवळजवळ 1000 कोटी रुपये रिलीज आहे. तर हा जो काय प्रश्न असेल ते आमच्या पदाधिकाऱ्याबरोबर आम्ही समजून घेऊ. राज्य सरकार, आम्हाला खात्री आहे आमचं येईल असा आम्हाला विश्वास आहे. त्याबरोबर केंद्रात आमचं सरकार आहे आणि योगायोगानं मी अर्थमंत्री जरी नसलो पण जे अर्थमंत्री आहेत, राज्यमंत्री, ते माझे सहकारीच होते, त्यांनाच ते खातं मिळालं. त्या माध्यमातून हा विषय आम्ही सोडवण्याचा प्रयत्न. धन्यवाद. सर्व पत्रकार